मी अनघा ठाकूर म्हणजेच मोहिनी या मालिकेतील मोहिनी. आज मला टास्क दिला आहे की व्हॉट्स इन माय बॅग. तर आधी मला मोहिनीच्या बॅगेत काय काय आहे तुम्हाला दाखवायला आवडेल. तर ही आहे मोहिनीची मेकअप बॅग, जी तुम्ही शूट म्हणजे तुम्ही बघत असाल सिरियलमध्ये, जी शूट करताना ती ॲक्टर्सचा टचअप करताना मेकअप करताना वापरते. तर ह्यात वेगवेगळे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत जे मी ॲक्च्युअल वापरते टचअप करण्यासाठी. म्हणजे अभिनयच असतो तो, पण मी ह्यातलंच सामान मी तिकडे वापरते. तर लिपस्टिक आहे, मिरर आहे, टिश्यूज आहेत. तर ही आहे मोहिनीची बॅग आणि ही आहे मोहिनीची व्हॅनिटी. यात आपण काय काय आहे बघूया. सर्वात आधी मला तुम्हाला दाखवायचं आहे माझा कान्हा. मला खूप आवडते ही मूर्ती. खूप सुंदर आहे आणि मला फार प्रसन्न वाटतं ह्या मूर्तीकडे बघून. जी मोहिनीला तर म्हणजे प्रियच आहे कान्हा मोहिनीचा, आणि मला ही मूर्ती प्रचंड आवडते. तर ही नेहमी मूर्ती या व्हॅनिटीमध्ये असते, मोहिनीच्या व्हॅनिटीत. आणि मेकअप सुरू करायच्या आधी ती कान्हाला तिचे नमस्कार करते आणि मग मेकअप सुरू करते. आणि बाकी खूप मेकअप प्रोडक्ट्स आहेत, जसं आपण बघितलं आयशॅडो पॅलेट आहे, परफ्यूम्स आहेत, पफ्स आहेत, लिपस्टिक्स आहेत वेगवेगळ्या शेड्सचे, ग्लोव्ज आहेत, नेल पेंट आहे. तर हे सगळ्या मेकअपच्या वस्तू आपल्याला मोहिनीच्या व्हॅनिटीमध्ये दिसतील. आता मी दाखवते की अनघाच्या बॅगेत काय आहे, जे काही नसतं अनघाच्या बॅगेत. अनघा काही आणत नाही. ही आहे अनघाची बॅग. तर एक तर माझा जो पाऊच आहे जो आपण टचअपसाठी यूज करतो, तर यात मलमल आहे, यात पावडर आहे, लिपस्टिक आहे, ब्रश आहे, पॉकेट परफ्यूम्स आहेत. किंवा आउटडोअर असेल तर मोठा परफ्यूम कॅरी करता नाही येत, तर मग पॉकेट परफ्यूम आपण यूज करू शकतो. पावडर आहे, मस्कारा आहे, लिप लायनर आहे. तर या अशा बेसिक सगळ्या गोष्टी या टचअप पाऊचमध्ये आहेत. बाकी माझी ही बॅग, आणि मी एवढीच बॅग आणते सेटवरती. मला जास्त सामान कॅरी करायला अजिबात आवडत नाही. आणि फार मोजक्या वस्तू आहेत, जसं की स्कार्फ, जो खूप उपयोगाचा आहे. परफ्यूम आहे. ही माझी हेअर कॅप, म्हणजे माझी कर्ल्स आहेत, तर ते बिघडू नयेत म्हणून मग मी हे यूज करते. हे बुक आहे मधुबाला. आय एम ह्यूज फॅन ऑफ मधुबालाजी आणि माधुरी मॅम. तर मी त्यांचं खूप वाचत असते, बघत असते, आणि मी खूप इन्स्पायर्ड होते. आणि मला प्रचंड आवडतं त्यांच्याबद्दल वाचायला, त्यांच्याबद्दल बघायला. आणि चार्जर आहे, डब्बा आहे ज्यात ड्रायफ्रूट्स आहेत आणि ते मी खाते आठवणीने. वॉलेट आहे, आधार कार्ड आणि हे सगळं मी वॉलेटमध्ये ठेवते, पैसे नाही आहेत. पाऊच आहे एक, ज्यामध्ये सनस्क्रीन, वेट टिश्यू आहे, सनस्क्रीन आहे, टिकल्यांचं पाकिट वगैरे आहे जे लागतं. म्हणजे हे यात फार इसेन्शियल वस्तू आहेत, जसं की सॅनिटायझर आहे, टूथपिक आहे. असं खूप काहीतरी वेगळंच माझ्या पाऊचमध्ये म्हणजे असं दिसेल तुम्हाला, खूप सापडेल यात काय काय वेगळं. काय दाखवू तुम्हाला यातलं, असं झालंय मला. परत एकदा काजळ आणि लिप लायनर आहे, टूथपेस्ट आहे, झुमके, रिंग्स, कानातले, हे सगळे मी यात ठेवलेत. फेस वॉश आहे. अशा खूप, आणि मी ते खूप पसारा केला, डोंट माइंड. पण अनघा खूप पसारा करते, मोहिनीच्या खूप विरुद्ध आहे अनघा. इयरफोन्स आहेत, अर्धा खाल्लेला योगा बार आहे, सॉरी, येस, माझी बॅग रिकामी आहे. तर अनघाच्या बॅगेत हे होतं आणि मोहिनीच्या बॅगेत हे होतं. थँक्यू. एक तर स्कार्फ तो लागतो, कारण खूप पोल्युशन आहे आपल्याकडे. चार्जर,
फोन नसेल तर आपण काहीच करू शकत नाही आयुष्यात. आणि इयरफोन्स, या 3 वस्तू असतात. आणि इयरपॉड्स पण असतात माझ्याकडे, म्हणजे खूप वेळा पडतात म्हणून मग मी वायरवाले यूज करते. एकतर आई ऑब्व्हियसली, म्हणजे बॅगेत घेऊन नाही फिरू शकत आपण, पण असं वाटतं की सगळीकडे आई असावी. म्हणजे आता आम्ही चाइल्ड आर्टिस्ट सोबत बघतो की त्यांचे पॅरेंट्स असतात, तसं वाटतं की अरे आई असावी, काय खाणार काय पिणार हे सगळं तिने बघावं, तर असं वाटतं नेहमी 24 तास आईसोबत असावी. आणखीन 3 व्यक्ती म्हणायला गेलं तर मुळात आईच मला वाटतं अजून. येस. थँक्यू सो मच. थँक्यू.